नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. मराठी चॅनल असून हिंदी बिग बॉसवर आपण चर्चा करतोय. वेगळं वाटत असेल परंतु भरपूर मराठी कलाकार आतापर्यंत हिंदी बिग बॉसमध्ये गेलेले आहे आणि बिग बॉस नावाची चर्चा तर झालीच पाहिजे. सध्या जर आपण बघितलं तर प्रणित मोरे आहे आपला तिथे आणि समोर दिसत नाहीये. स्पष्ट सांगायचं झालं तर डायरेक्ट सुरू आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ सुरू झालेला आहे. तर आपण बघितलं तर प्रणित मोरे जी चर्चा चालू आहे, सध्या काही त्याचं चित्र दिसत नाहीये, फ्रंटला दिसत नाहीये. असं वाटतंय की त्याला कुठून तरी धरून तिथं टाकलंय की चाल खेळायचं तुला आता, अशी गोष्ट दिसते. परंतु जो थंबनेल आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे. अमाल मलिक हा भाऊ अत्यंत चांगला मला स्टार्टिंगला वाटलं होतं. मी पहिला व्हिडिओ जो टाकला होता या बिग बॉसवर हिंदीच्या, त्याच्यामध्ये पण म्हटलं होतं की मला जर बघायचं असेल तर पहिलं तर प्रणित मोरे आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे, तो एक भाग. आणि दुसरं म्हटलं तर अमाल मलिक, कारण भाऊने अत्यंत चांगले गाणे दिलेले आहे. गाणे गातो सुद्धा, कंपोज सुद्धा करतो. अरमान मलिकचा भाऊ आहे. भरपूर गाणे, जसं की तुम्ही बघू शकता की MS धोनी चित्रपट होता, त्याच्यातील भरपूर गाणे भाऊंनीच कंपोज केलेली आहे. त्याच्यानंतर हिरो चित्रपट, मैं हूं हिरो, तो गाणं म्हणा, भरपूर दिले. आता लिस्ट तुम्ही स्वतः बघू शकता. तर ही गोष्ट होती की मला त्याला बघायचं होतं. परंतु काल अर्थात रविवारी ज्या गोष्टी घडल्या, ज्या शनिवारी सुद्धा गोष्टी घडल्या, भाऊ काहीच कामाचं नाही. सरळ सरळ म्हणजे जे त्याला बघत होतो, जो दृष्टिकोन होता संपूर्ण त्या पूर्ण परिवाराचा, तर एक प्रकारे हा मातीत टाकणार, हे संपूर्ण गोष्टी घडणार आहे. तर आता जरा बघायचं झालं तर अमाल मलिकचं रविवारचीच गोष्ट म्हणू शकतो आपण नक्कीच, की त्याने त्याचं आणि अभिषेक बजाजचं भांडण आहे. हे पहिल्यापासून दिसतंय, ठीक आहे. शनिवारच्या टास्कमध्ये पण दिसलं किंवा सलमान भाऊ आले होते तेव्हा सुद्धा दिसलं. त्या गोष्टी ठीक आहे, ते मान्य आहे. थोडंफार होणारच, जर तुम्ही तिथे आहात त्याच्यासाठीच आहात, TRP कमवण्यासाठीच आहात, ती गोष्ट वेगळी. परंतु याच्यामध्ये गोष्ट अशी झाली की रविवारची गोष्ट जर तुम्ही पाहिली तर तो अक्षरशः शिवा देताना आपल्याला दिसला. कधी देतोय ते एक गोष्ट बघा. त्याचं जेव्हा अभिषेकसोबत भांडण चालू होतं, एक रूम आहे जिथे की तुम्ही आराम करू शकतात, बसू शकतात, काही करू शकतात. असं काही लिहिलेलं नाही आहे नोटबुकनं तिथं. परंतु अभिषेक तिथं जेवण करायला गेला आणि एकतर हसता हसता भाऊ बोलते, आपले अमाल भाऊ काय बोलता, हे तर अशी गोष्ट झाली की कळायचं का पहिला हसायचं. एक तर हसून घे, नाही तर बोलून घे, सरळ सरळ अशी गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये जर बघितलं तर अभिषेक जेवण करत होता. यामध्ये दोन मुद्दे होते की एकच सोफा होता तिथे आणि एक छोटीशी गोल टाईपची चेअर होती. सरळ सरळ स्पष्टीकरण सांगायचं झालं तर तिथे अमाल बसलेला होता सोफ्यावर. आता अभिषेक आला तिथं, तो म्हणतोय की मला त्या सोफ्यावर बसायचं. एक तर भाऊने पूर्ण आपल्या बापाचाच सरळ सरळ शब्द सांगायचा, तर आपल्या बापाचाच तो सोफा आहे, या प्रकारे मी नाही बसू देणार, तिकडं जेवण कर, तुला बसायचं तर बस, जेवण ह्या रूममध्ये करू नको, या प्रकारचे भांडण होते. ठीक आहे, नॉर्मल चाललंय, ठीक आहे. शिव्या, अक्षरशः शिव्या भाऊ देत आहे, ते पण जेवताना. आपल्याकडे आपण जर बघितलं तर गोष्ट अशी राहते की ठीक आहे, एकदा याचं जेवण होऊ दे मग याला बघू, एकदा याचं जेवण होऊ दे मग याला काय बोलायचं ते बोलू, ही पद्धत राहते. ठीक आहे, तुला बसायचं, हा ठीक आहे, तुझं जेवण झाल्यानंतर तू बाहेरच्या रूममध्ये कपडे काढ, मग बोल वाटल्यास त्याला. परंतु जेवण असताना अत्यंत घाणेरड्या शिव्या तिथं देत होता भाऊ आणि तिथंच इज्जत गेली. म्हणजे जे स्टेज आपण त्याला बघत होतो, ज्या दृष्टिकोनातून बघत होतो, तो तर मी बाजूला टाकलेला आता. आणि त्याच्यामुळे गोष्ट अशी झाली, अत्यंत महत्त्वाची, व्हिडिओच्या दरम्यानच सांगू शकतो मी, की याच्यामुळं अरमान मलिकची सुद्धा इज्जत जाणारच आहे. कारण भाऊच आहेच होता की ही गोष्ट काय चालली, तो बोलतोय, अरमान मलिक बोलतोय, म्हणजे त्याच्या थ्रू अरमान मलिकचं सुद्धा तेवढाच हक्क जातो. त्याच्यामुळे त्याच्या वडिलाचं पण तेवढंच जातं, जे की एवढे मोठे आहेत, आधीच एवढे मोठे कलाकार आहेत. सलमान खान लहानपणीपासून त्या भाऊला बघतो, लहानपणीपासून. आता या रविवारी, येणाऱ्या रविवारीमध्ये ह्या गोष्टी घडता का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, की त्याला सलमान खान काही बोलतो का, की कवरच करत बसणार आहे. जर कधी कवरच करणार आहे तर मग अख्खं सीझन आपल्याला अमाल मलिक असाच दिसणार, सरळ सरळ. परंतु ह्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये मूर्खपणाचे लक्षणं घडले. अभिषेकचं चुकलं, अमालचं चुकलं, तो भाग वेगळा. परंतु शिव्या देताना जर आपण बघितलं तिथं बसीर अली सुद्धा म्हटलं, तू बोल, तू भांडण कर, परंतु शिव्या नको देऊ. ज्या शिव्या घाणेरड्या पद्धतीत देत होता, अत्यंत चुकीचं होतं ते. त्या गोष्टी जर पाहिलं तर नक्कीच प्रेक्षकांना आवडणार नाही. ते समोर तेच गेलेलं आहे. त्यातल्या त्यात भाऊ हसा लागला, हां ठीक आहे, काय फरक पडतो. अरे काय फरक पडतो कळत तुला, माझी पब्लिक, तुझी पब्लिक कोणती आहे, हे इथंच आता पब्लिक कमी होणार आहे हळूहळू. हे जे स्टेटमेंट झाले ना, त्यानंतर नक्कीच पब्लिक हळूहळू कमी होणार आहे. आणि जर आपण अजून एक गोष्ट बघितली यामध्ये, तर सुरुवातीला तो म्हटला होता की मी जसा आहे ना, म्हणजे मी गाण्यामध्ये किंवा कंपोज करताना मी जसा दिसतोय ते तर ठीक आहे, वरचं झालं. पण तू मी कसा आहे, मी आतून कसा आहे, माझं वागणं, बोलणं, चालणं कसं आहे ते मला दाखवायचं आहे, म्हणून मी बिग बॉसला येत आहे. हे असं वागणं आहे साहेबांचं, तर हे दाखवायचं होतं का. नक्कीच फार अपेक्षा होती. जर पाहिलं बिग बॉस जेव्हा हिंदीचं, एकतर मी पहिले 2-3 दिवस बघितलं नाही, म्हटलं काय कसं आहे, कोण आहे, बघूया.
तर ती गोष्ट झाली नाही. त्यानंतर 19व्या सीझनमध्ये आपल्याला एक भाऊ दिसले, प्रणित मोरे. म्हणलं चला याच्यामुळे तर बघूया काही गोष्टी घडता का ते बघूया. आणि त्यात अमाल मलिक दिसला. म्हणलं चला 2-3 तर आहेत, जसं की अश्नूर कौर आहेत बघण्यासारखं, म्हणजे भरपूर मालिका वगैरे चित्रपटात दिसलेली म्हणून. दुसरं प्रणित मोरे आहे, चला मग स्टँडअप कॉमेडी भारी करतो, त्याचा पण शनिवारी गेम केला सलमान भाऊने, तर ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर अमालचं ह्या शिवाय देणार. तर नक्कीच या अमाल मलिकचं पुढं काय होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. लिडरशिपच्या याच्यामध्ये सुद्धा त्याचा काही लिडरशिप दिसत नाही. जो मागचा टास्क झालेला होता त्याच्यामध्ये पण भाऊचं काही मला वाटलं नाही. नक्कीच फॉलोअर्समध्येच होता तो. जर तुम्ही पाहिला असेल शो रविवारचा, त्याच्यामध्ये एक टास्क होता की लिडरशिपचा माइंडसेट कोणाचा वाटतो आणि फॉलोअर्स कोण आहे की जे मागं मागं पळतात. तर आम्हाला तर नक्कीच मला लिडरशिप त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. बाकी आता कोण चांगलं खेळतंय, आता तो एक विषय झाला आहे अमाल मलिकचा. पण थोडंसं जर आपण बघितलं मागचं पूर्ण गोष्टी की हे जे 17-18 जण आहे त्यात कोण ठीकठाक खेळतंय, चांगलं खेळतंय बघायचं झालं तर अश्नूर कौर ही अत्यंत चांगली खेळताना दिसते. म्हणजे दुसऱ्याचं ऐकून सुद्धा घेते. आणि पहिली गोष्ट तर हे जे लिडरशिपचं जे टास्क झालं ना त्याच्यामध्ये तिचं नाव भरपूर वेळेस आलं की ती लिडरशिप आहे, तिच्यात तो आहे, संपूर्ण माइंड आहे. तर अश्नूर कौर चांगली खरंच खेळते. त्यानंतर जिशान कादरी सध्या मला 50-50 वाटतं. काही जणांना आवडतोय, काही जण घाबरून त्याला आवडून घेत आहे, काही जण स्पष्ट सांगतंय की हे काही कामाचं नाही आहे. आणि हा गॅंग्स ऑफ वासेपुरचा लेखक आहे आणि कॅरेक्टर पण त्यांनी एक केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर जिशान कादरीचं सध्या प्लस मायनस आहे, नक्कीच डॉन टाईपच आहे. तानिया मित्तलचा खरा रूप रंग काय हे पुढच्या आठवड्यात, म्हणजे हे जो आठवडा सुरू झालेला आहे याच्यात प्रॉपर क्लिअर होणार आहे. प्रॉपर क्लिअर म्हणजे जिशानचं झालं, तानिया आणि आपला प्रणित. तर प्रणित यांची पहिली जोडी जमली होती बोलण्या चालण्यामध्ये. सलमाननं ते पण उतरून टाकलं की तानियाला व्यवस्थित समजून सांगितलं की हा तुझ्या तोंडावर जे टॉन्ट मारतोय ते प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करायची गरज नाही आहे. आणि त्यापासून दोघं बोलत नाही आहे, तानिया बोलत नाही आहे आणि प्रणितसुद्धा बोलत नाही आहे. पुढे आता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची की हे आता जे ग्रुप बनला आहे, आता जे मित्र परिवार प्रेम प्रकरण घडतंय हे पुढे असं एकदम पूर्ण सीझन राहणार असं बिलकुल नाही आहे. मध्ये ग्रुप पडणारे मस्तपैकी, आपलं जसं मराठी बिग बॉस सीझन 5 झालेलं होतं. ए ग्रुप बी ग्रुप, त्याच्यानंतर ए मधले बी मध्ये गेले, बी मधले ए मध्ये गेले, बी मधले तर काही वेगळे झाले. हाच प्रकार आपल्याला पुढे दिसणार आहे आणि अत्यंत कडक रंगू शकतो हा बिग बॉस, खरं रंगू शकतो. तर नक्कीच त्याने आपल्याला येणाऱ्या ह्या आठवड्यात आपल्याला कळेल. बाकी खेळताना अभिषेकचं थोडंसं नक्कीच भरपूर जण नाराज दिसत आहे अभिषेकवर, भरपूर जण नाराज आहेत. कळेलच आपल्याला काय होईल त्याच्यातून. हा प्रणित मोरे जसं की आपण सांगतोय मराठी, तर नक्कीच कुठे सध्या दिसत नाही आहे. लपून लपून खेळण्याचा प्रयत्न होतोय हे स्वतः स्पर्धक म्हणताय. तान्या तर आता बाजूला झाली तर तिचं सुद्धा कळत नाही आहे. त्यानंतर जर अजून एक बघत झालं तर कुनिका जी, अत्यंत जुन्या ॲक्टरेस, तर नक्की डॉन टाईप वागण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता काही लोक नक्कीच पॉझिटिव्ह होते, परंतु आता जर बघितलं तर निगेटिव्ह होताना दिसत आहे. तर हे प्रकरण आहे. दुसरी गोष्ट सांगायची झाली, अत्यंत शॉर्टमध्ये झाला व्हिडिओ शेवटचा, मराठी बिग बॉस सीझन 6 कधी येणार त्याची तारीख वगैरे काही आलेली नाही. अजून कोण कोण स्पर्धक राहणार आहे ते सुद्धा अजून आलेलं नाही आहे. त्याचीच खरी तर अपेक्षा आहे, त्याचीच आतुरता आहे की कधी येते. हिंदी चालू देतात, मराठी कधी येणार. कारण 5वं सीझन अत्यंत गाजलं होतं, भाऊचा धक्का अत्यंत गाजला होता, 4.5 पर्यंत TRP गाजली होती. त्यामुळे तिकडं लक्ष जास्त आहे की ते कधी रिलीज करणार किंवा ते कधी सुरू होणार, कोण कोण स्पर्धक असणार, रितेश भाऊच असणार होस्ट की महेश मांजरेकर सर असणार, ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, प्लस बिग बॉसचं संपूर्ण हिंदी सीझन सध्याचं कसं वाटतंय आणि मराठीबद्दल काही आलंय का अपडेट जरा सांगा कमेंट करून. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.